पर्सनल काउन्सिलिंगच्या सेशन्समध्ये सगळ्यात जास्त विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज घेऊ की नॉन ऑटोनॉमस कॉलेज घेऊ. ऑटोनॉमस कॉलेजचे काय फायदे आहेत, नॉन ऑटोनॉमसचे काय फायदे आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कित्येक विद्यार्थी आणि पालकांनी एक ठरवून ठेवलेलं आहे की मला ऑटोनॉमस कॉलेजमध्येच जायचं आहे, मला नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जायचं नाहीये. हे का बरं चुकीचं आहे, असा विचार आपण का नाही केला पाहिजे, याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. लक्षात घ्या, ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस म्हणजे पहिले फरक समजून घेऊया. मग मी सांगेन की प्लेसमेंट कशामध्ये जास्त होतात आणि आपण कसं त्याला थॉट प्रोसेस ठेवली पाहिजे. लक्षात घ्या, ऑटोनॉमस म्हणजे काय, की लक्षात घ्या दोन्ही जे कॉलेजेस आहेत याचे ऍडमिशन आता कॅपराऊंड थ्रू होणार आहेत. ऑटोनॉमस असू दे किंवा नॉन ऑटोनॉमस असू दे. ऑटोनॉमसचा प्लस पॉईंट काय आहे माहिती का, सिलेबस. आता ऑटोनॉमस कॉलेजमध्ये सांगितलं जातं की सिलेबस असा खूप आमचा अपडेटेड आहे, असं खूप चेंज आहे, असं आहे तसं आहे. अशातला ऍक्च्युअल प्रॅक्टिकली जेव्हा आपण बघतो खूप मोठा फरक ऑटोनॉमस कॉलेजमध्ये सिलेबस वाईज नाहीये. मग ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय, हे स्वतःचा सिलेबस स्वतः सेट करतात, हे एक्झाम्स स्वतःहून घेतात आणि हे सगळी जी काय प्रोसेस आहे तुमची 4 वर्षाची जी इंजिनिअरिंग आहे, हे सगळे अधिकार कॉलेजला असतात. मग नॉन ऑटोनॉमस म्हणजे काय फरक आहे, लक्षात घ्या. एक सोपं उदाहरणवर मी तुम्हाला सांगेल की 9वी आणि 10वी, तुम्ही 9वीची परीक्षा दिली, याच्यामध्ये काय फरक होता, तुमचा जो काही स्कूलचा टीचर होता, तुमचा जे काही शिक्षक होता, तोच तो पेपर बनवायचा, तोच तो चेक करायचा आणि तुमचं स्कूलच तुमचं इंटरनली रिझल्ट लावायचं. म्हणजे युजली असा चान्स असतो की तुमचं जर तुमच्या क्लास टीचर सोबत, तुमच्या जो कोणी टीचर आहे त्याच्यासोबत थोडंसं व्यवस्थित असेल, तुमचं त्याच्यासोबत जमतंय, ते तुम्हाला असं वाईट मुलगा म्हणून किंवा वाईट विद्यार्थी म्हणून धरत नाहीत, तर तुम्हाला प्रॅक्टिकलचे मार्क्स किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी इझिली भेटायच्या. बरोबर. युजली काय होतं शाळेमध्ये वगैरे, जर पेपर त्या शिक्षकाने काढलेला आहे तर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतात. युजली हे दरवेळेस होत असतं. पण जेव्हा आपण बोर्डात आलो, का बरं भीती जास्त होती, कारण पेपर कोण बनवणार होतं, बोर्ड बनवणार होतं. पेपर कोण चेक करणार होतं, बोर्ड चेक करणार होतं. आपल्या कॉलेजच्या शिक्षकांना सुद्धा माहित नव्हतं की पुढे काय होणार आहे किंवा कोणते क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे 10वीला काय होतं, थोडंसं प्रेशर येतं, त्याच्यात आपण जास्त मेहनत करतो आणि त्याच्यातून आपण बोर्डला तेवढं महत्व देतो. तसंच ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस आहेत. ऑटोनॉमस मध्ये फायदा काय होतो तुम्हाला, की ते तुमचं एक्झामिनेशन आहे ते तुमचं कॉलेजच कंडक्ट करणार आहे, कधी डेट्स असतील काय असतील हे सगळं कॉलेज ठरवणार आहे. पेपर सुद्धा तुमचं कॉलेजच डिझाईन करणार आहे आणि ते चेकिंग सुद्धा तुमचे क्लास टीचर्स किंवा तुमचं जे काही कॉलेजची एक्झाम कमिटी असेल तेच चेक करणार आहेत. मग यामध्ये फायदा काय होतो, युजली तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांना थोडाफार पेपरची आयडिया असते, काहीतरी वेगळं येईल असं नसतं. मग तेच त्या त्या टॉपिक्सवर तुम्हाला फोकस करून दिला जातो. ॲज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणून ते तुम्हाला दिले जातात. किंवा एक थोडंसं आपण म्हणूया की असं नसतं की तुम्ही 9वीत होतात म्हणजे काय अभ्यास करत नव्हतं, अभ्यास करत होतात, पण एक थोडंसं इंटरनल असल्यामुळे एक ॲटमॉस्फिअर वेगळं असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं थोडासा फायदा होतो. नॉन ऑटोनॉमस मध्ये मात्र, समजा तुमचं कॉलेज पुणे विद्यापीठा अंडर येतं, पुणे युनिव्हर्सिटी अंडर येतं, तिथे मात्र पुणे विद्यापीठाचं जे काही असेल ते एक्झाम पॅटर्न फॉलो केला जातो. तिथे पूर्णच्या पूर्ण तो एक्झाम पेपर जो आहे तो जसा बोर्डाचा असतो तसा पुणे युनिव्हर्सिटीकडून येतो. चेकिंग सुद्धा पुणे युनिव्हर्सिटीकडे केली जाते. मग त्याच्यामुळे थोडंसं इथे स्ट्रिक्टनेस किंवा डिफिकल्टी आपल्याला जास्त वाटू शकते. मग प्रत्येक जण आज विचार करतो की जर हे सोपा मार्ग मला भेटतोय तर मी ऑटोनॉमस कॉलेजेस घेतलं पाहिजे, मी नॉन ऑटोनॉमस कडे कशाला जाऊ, कारण मग मला प्रत्येक सेमेस्टरला बोर्डचे एक्झाम वगैरे वगैरे द्याव्या लागतील, असं एक साधारणपणे कॉन्क्लुजन असतं. मी तुम्हाला काय सजेस्ट करेन बघा, लक्षात घ्या. प्लेसमेंटचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तुम्ही पेपर कुठून दिलाय, काय दिलाय, कसं दिलाय हे महत्वाचं ठरत नाही. तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये कॅपेबल आहात का हे महत्वाचं ठरतं. तुम्ही 9वीतही अभ्यास केलाय, तुम्ही 11वीत अभ्यास केलाय, पण जो 10वीत अभ्यास केला, जो 12वीत अभ्यास केला, तो तुलनेने खूप जास्त असतो. तो जर आपण विचार केला तर आपण जास्त अभ्यास करतो. का, कारण आपल्यावर ते प्रेशर असतं, आपल्याला माहित असतं इथे स्कोर आणणं गरजेचंच आहे, इथे पर्याय नाहीये. त्याच्यामुळे जे नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत ना, त्याच्यामध्ये जे आधी अभ्यास प्रकार असतो तो थोडासा माझ्या हिशोबाने जास्त होतो. तिथे अभ्यास करण्याची जी गोष्ट आहे ती जास्त होते, कारण भीती असते, आपल्याला माहित नसतं, एक्झाम टीचर्सला सुद्धा माहित नसतं काय पेपर येणार आहे. सो ते पूर्ण आपलं जेवढे काय बेस्ट टू बेस्ट तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतात आणि तुम्हालाही माहित नसतं की काय एक्झाम मध्ये येणार आहे, किंवा माहिती असतं सिलेबस मधूनच येणार असतं, बट एक्झॅक्टली कोणते क्वेश्चन्स येणार आहेत. सो तुम्ही पण जास्तीत जास्त प्रयत्न करून पास होण्याचा प्रयत्न करता. सो जेव्हा वेळ नॉलेजची येईल तेव्हा मला असं वाटतं की जे नॉन ऑटोनॉमसची मुलं असतील भविष्यामध्ये ते फार बेटर परफॉर्म करतील कम्पेअर्ड टू ऑटोनॉमस. ऑफकोर्स स्किल्स वगैरे या सगळ्या गोष्टी तर मॅटर करणारच आहेत, पण एक एज्युकेशन सिस्टम वाईज जर विचार केला, एक अभ्यासाच्या प्रणालीविषयी जर विचार केला, तर नॉन ऑटोनॉमस सुद्धा वाईट नाहीयेत. लक्षात घ्या, नॉन ऑटोनॉमसचे त्याचे स्वतःचे फायदे पण आहेत. ज्या गोष्टी आपण धरतोय
म्हणतोय की ऑटोनॉमसचे फायदे आहेत, एका प्रकारे ते तोटे पण आहेत आपल्यासाठी. जर आपल्यावर ते प्रेशर नसेल, जर आपल्यावर ते तेवढं एक्झामचं प्रेशर नसेल, तर मे बी तेवढा अभ्यास आपण करणार नाही, जो की नॉर्मली नॉन ऑटोनॉमसमध्ये इन्स्टिट्यूट्समध्ये होतो. मग प्लेसमेंट्स कुठे जास्त होतील? युजुअली ट्रेंड 4 वर्षानंतरचा मला असा दिसतो, की नॉन ऑटोनॉमस कॉलेजची मुलं जास्त आउट परफॉर्म करतील, कारण त्यांनी जास्त मेहनत ऑफकोर्स केलेली असणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त नॉलेज असेल आणि इंटरव्ह्यूज वगैरे या गोष्टींमध्ये त्यांना त्याचा बऱ्यापैकी फायदा होईल, असा माझा 100% अंदाज आहे. सो मग या ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस मध्ये आपण काय सिलेक्ट केलं पाहिजे? मी सजेस्ट करेन की ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस या भानगडीत पडू नका. हा विचार करू नका की माझा कॉलेज ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस आहे. मला चांगलं कॉलेज मिळतं, उदाहरणार्थ पीआयसीटी आहे, ऑटोनॉमस असो नॉन ऑटोनॉमस असो घेऊन टाका. व्हीआयटी आहे, ऑटोनॉमस असो नॉन, जे टॉप कॉलेज आहे, जे चांगलं कॉलेज बघा. तुम्ही हे बघत बसू नका की ते कॉलेज ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस आहे. जरी एखाद्या वेळेस ते कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहेत, मुंबईमध्ये खूप नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहेत, पण चांगले आहेत, पुण्यामध्ये पण आहेत. पण जर नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे पण चांगलं आहे, तर 100% ते घ्या. कारण कुठेही गेलं तरी अभ्यास करायचाच आहे. आणि लक्षात घ्या, आपण इंजिनिअरिंग जी करतोय किंवा जो आपण ऍडमिशन घेतोय, अभ्यासासाठीच करतोय ना. त्याच्यातच पळवाट काढून आपल्याला कसं चालेल? सो जर अभ्यासासाठी शॉर्टकट शोधण्यापेक्षा चांगलं कॉलेज शोधा. जे चांगलं कॉलेज असेल त्याच्यात हा विचार करू नका की ते कॉलेज ऑटोनॉमस आहे, नॉन ऑटोनॉमस आहे. टॉप कॉलेज शोधा. 2 कॉलेज आहेत. ऑटोनॉमस आहे म्हणून खराब कॉलेजवर प्रेफर करू नका. नॉन ऑटोनॉमस असेल तर तिथे मेहनत घ्यायची तयारी ठेवा. तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फायदा होणारच आहे. मग प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून काय फायदेशीर ठरतं, तर लक्षात घ्या, ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये थोडासा तुम्हाला वेळ जास्त भेटतो, कारण ऑफकोर्स इकडे युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स असतात, हे असतं, ते असतं. सो इकडे थोडं प्रेशर जास्त असतं. आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये तुमचं प्रिपरेशन स्ट्रॉंग होतं, हे पण तेवढंच करेल. सो प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तर भविष्यामध्ये मे बी नॉन ऑटोनॉमस खूप जास्त चांगलं मुलं तिथली जास्त आउट परफॉर्म करतील. आणि ऑफकोर्स चांगलं कॉलेज असेल तर प्लेसमेंट्सला तिथे काही मोठा फरक पडणार नाहीये. कारण एकदा कंपनी आली की कंपनी हे नाही बघणार आहे की हे कॉलेज ऑटोनॉमस होतं का नॉन ऑटोनॉमस होतं. कंपनी हे बघणार आहे की त्या मुलामध्ये तेवढे स्किल सेट आहे का, त्यांना जे काही एक्झाम, ते जी कंपनी एक्झाम घेते त्याच्यामध्ये मुलं पास होऊ शकतायत का, त्याच्यामध्ये जे काही इंटरव्ह्यू आहे तो तुम्ही पास करू शकताय का. मग तुम्ही ऑटोनॉमस मध्ये असा, नॉन ऑटोनॉमस मध्ये असा, त्याचा फरक पडणार नाही. पण एक जनरल जे परसेप्शन आता झालेलं आहे की जायचं तर ऑटोनॉमस मध्येच जायचं, नॉन ऑटोनॉमस मध्ये जायचंच नाही, हे थोडंसं आपण बाजूला ठेवलं पाहिजे. जर चांगलं कॉलेज मिळत आहे किंवा ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस याचे डिफरन्शिएट कॉलेजेसला करण्यापेक्षा चांगलं कॉलेज घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये जी काय असेल, ऑटोनॉमस मिळालं तर ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस मिळालं तर त्याच्यात मेहनत करायची तयारी आपण ठेवली पाहिजे. आय होप माझा सांगण्याचा उद्देश काय हा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. आजकाल ऑटोनॉमस कॉलेजेसच्या मागे पळण्याच्या ह्याच्यात काय होतंय, आपण चांगले चांगले नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस सोडून देतोय. असं करू नका. एखाद्या कॉलेजला चांगली प्लेसमेंट असेल तर ते 100% घेणं गरजेचं असणार आहे. सो आय होप ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस काय सिलेक्ट केलं पाहिजे आणि कसं आपलं थॉट प्रोसेस असला पाहिजे, हा विषय तुम्हाला पूर्णपणे क्लिअर झालेला असेल.